ठाकरे गटाचे माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांची गोळी झाडून हत्या करण्यात आली आणि त्या अगोदर भाजपचे आमदार गणपत गायकवाड यांनी पोलीस ठाण्यातच गोळीबार केला। एका आठवड्यात घडलेल्या 2 गोळीबारांच्या घटना यामुळे विरोधक आक्रमक झाले। कायदा आणि सुव्यवस्थेवरून उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांचे आरोप प्रत्यारोप सुरू झालेत। राज्याला मनोरुग्ण गृहमंत्री लाभलाय की काय असा सवाल उद्धव ठाकरे यांनी केला, तर फडणवीसांनी त्याला प्रत्युत्तर दिलं। संजय राऊत यांनीही सरकारवर हल्लाबोल केलाय। बघूयात। महाराष्ट्रामध्ये गृहमंत्री कुठे आहेत ही आता आम्ही जाहिरात देत आहोत, लापता। व्यक्तिगत वैमनस्यातनं घडलेल्या या घटना आहेत, त्याच्यामुळे याचा थेट कायदा आणि सुव्यवस्था किंवा राज्याची परिस्थिती याच्याशी संबंध जोडणे अयोग्य आहे। कोणतं वैयक्तिक कारण? वैयक्तिक कारणाने हत्या झाली म्हणतात, तुमची जबाबदारी नाही। बेकायदेशीर पिस्तूल तुम्ही पुरवताय भाजपच्या गुंडांना आमच्यावरती हल्ले करण्यासाठी। ही तर घटना गंभीरच आहे, पण अगदी एखाद्या गाडीखाली एखादा श्वान आला तरी ते गृहमंत्र्याची या ठिकाणी त्याचा राजीनामा मागतील। अभिषेक घोसाळकर पिलो आहे, त्याची पत्नी, त्याची लहान मुलगी, त्याचे माता पिता ही कुत्र्याची पिल्लं आहेत। अरे कुत्रे तुम्ही आत दिल्लीत जाऊन शेपट्या हलवताय आणि महाराष्ट्रातून मराठी माणसावर भुंकताय। अनाचारी, दुराचारी, भ्रष्टाचारी उद्धव ठाकरेचं सरकार आपण बघितलं आहे। हे इतके बदमाश होते उद्धव ठाकरेच्या सरकारमधले लोक आणि स्वतः उद्धव ठाकरेही की मृताच्या टाळूवरचं लोणी खाल्लं। काल देवेंद्र फडणवीस बोलले, मी त्यांना कलंक बोललो, फडतूस बोललो। आता माझ्याकडे शब्द नाहीये, म्हणजे फडतूस कलंक हे फारच सौम्य शब्द झाले, पण निर्घुण आणि असं वाटायला लागले की यांची मानसिक तपासणी करावी की काय। आपल्या राज्याला एक मनोरुग्ण गृहमंत्री लाभलाय का, अशीच कालची त्यांची प्रतिक्रिया होती। त्यांची जी भाषा आणि त्यांचे जे शब्द आहेत ते पाहिल्यानंतर आता माझं ठाम मत झालेलं आहे की उद्धवजींच्या डोक्यावर परिणाम झाला आहे। त्यामुळे मी आता एवढंच बोलीन, गेट वेल सून। याच्या पलीकडे मी त्यांच्या कुठल्याही गोष्टीवर प्रतिक्रिया देणार नाही। मी त्यांना एवढेच ईश्वराला प्रार्थना करेल आणि त्यांना म्हणेल, उद्धवजी गेट वेल सून, गेट वेल सून, गेट वेल सून। राज्य हातात आहे, त्याच्यामुळे गुंड फोफावलेत आणि जेव्हा जर राज्य येतं तेव्हा गुंडांचं राज्य सुरू होतं, लक्षात घ्या। आणि महाराष्ट्रामध्ये या वरती गुंड हवी झालेले आहेत। जा का हवं ते करा, मी बोललो आहे। ज्या वेळेला उद्धव ठाकरेंचं सरकार होतं तेव्हा या राज्यामध्ये राज्य होतं, ज्यामध्ये हेरेन हत्याकांड असेल, दिशा सालियन हत्याकांड असेल, त्यानंतर सुशांत सिंग राजपूतची आत्महत्या असेल आणि एका उद्योगपतीच्या घराच्या बाहेर पोलिसांच्या माध्यमातून बॉम्ब लावण्याचा प्रकार असेल, लेडीज बारमधून 100 कोटी जमा करण्याचा प्रकार असेल, हे तेव्हाचं सरकार करत होतं। सत्ताधारी पक्षातील मोठा महिला किंवा पुरुष हा एक समोर आल्याशिवाय राहणार नाही, त्याचं नाव समोर आल्याशिवाय राहणार नाही। कारण ही वर्चस्वाची लढाईतून घोसाळकर सारख्या लोकप्रिय नगरसेवकाला संपवलं आहे, हा माझा आरोप आहे। विजय वडेट्टीवारांना तसं काही फार माहिती नसतं, ते अशा काहीतरी सनसनाटी गोष्टी बोलत असतात। कुठल्याही गोष्टीची चौकशी योग्य प्रकारे होईलच आणि याची पण चौकशी होईल, पण विनाकारण जे अलीकडच्या काळामध्ये गोपीचंद जासूस, जग्गा जासूस तयार झाले आहेत, त्यांनी जरा मला असं वाटतं विचारपूर्वक बोललं पाहिजे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।